इंदोरीकर महाराज पहिल्यापासूनच सांगत होते, लग्न साधी करा, लग्न साधी करा, लग्न साधी करा. सांगताना असं सांगायचे की कर्ज काढून लग्न करू नका, हा त्या पाठीमागचा उद्देश होता. कर्ज काढून, ऋण काढून सण साजरा करू नये, हे त्याच्या पाठीमागचं त्यांचं सांगणं होतं. लोकांनी अर्थ वेगळा घेतला. बरी, एका मुलीच्या बापानं स्वतःच्या एकुलते एका मुलीची हौस न करावी, हे आपल्याला तरी पटतं का? एखाद्या मुलीच्या बापानं मुलीच्या लग्नात मागं पुढं पाहू नये, असंच तुम्ही आम्ही सगळेजण बोलतो ना. आणि जे निवृत्ती महाराजांवरती टीका करतात ना, मला असं वाटतं त्यांना पोरगी नसेल. ज्याला मुलगी आहे तो कधी अशी टीका करणार नाही. खाली येऊन टीका करतात. ज्याला मुलगी आहे तो कधीच अशी टीका करणार नाही. बरं, मुलीचं लग्न आहे ते एकदाच आहे, हाऊस आहे. मुलीचं लग्न आहे ते, तिचा साखरपुडा केलाय आणि साखरपुड्यात सुद्धा सत्काराचे पैसे वाचवून त्यांनी 1,11,000 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये शेतकऱ्यांसाठी मदत केली. अजून काय केलं पाहिजे त्यांनी? एवढं सगळं केलंय. बरं, येणाऱ्या प्रत्येकाला विठ्ठलाची आणि रुक्मिणीची छोटी मूर्ती दिली की तुम्ही घरी न्याल, त्याची पूजा कराल, एवढा चांगला संदेश दिला. बरं, सगळ्या माणसात चटयावरती बसला होता तो माणूस, आणि तरी सुद्धा जग तोंड सुख घेतं. पात्रता नसलेली माणसं कधी कधी मोठ्या माणसांवर टीका करतात, तेव्हा मनाला वेदना होतात. आणि त्यांनी केलंय हे चुकीचं आहे का बरोबर आहे, हे तुम्ही लोकाला विचारू नका, फक्त तुमच्या पोटच्या पुरीला विचारा.